गडवेढा दिनेश चॅनलमध्ये आपले सरचे स्वागत। आज आपण चाललोय दुर्गेश्वर रायगडच्या दर्शनासाठी। आपण यापूर्वी रायगड खूप वेळा बघितलाय, परंतु पावसाळी गड कसा दिसतोय हे पाहायचे म्हणून आज आपण पावसाळ्यात आलो। आज आपण जो पायरी मार्ग आहे महादरवाजाकडून येणारा रस्ता आहे तिकडून न जाता रोपवेने जाणार आहे। अवघ्या 5 मिनिटात आपण वर पोहोचणार आहे। परंतु आज धुकंही खूप आहे आणि पाऊसही खूप आहे। जेवढं आपल्याला रायगड दर्शन घडता येईल तेवढं आपण घडवण्याचा प्रयत्न करूया आणि चला मग जाऊया आपण रायगड दर्शनाला। मित्रांनो, रोपवे झाला पर पर्सन 325 रुपये। आपण दोघे जण असल्याने आपले 750 रुपये घेतले। आता इथंच आपल्या थोड्या वेळात रोपवे येणार आहे। रायगडाचे पूर्वीचे नाव रायरी। हा प्रदेश चंद्रकांतराव मोरे यांच्या ताब्यात होता। याला जावलीचे खोरे म्हणायचे। महाराजांनी चंद्रकांतराव मोरे यांना सांगितले, आपण स्वराज्यात सामील होऊन गुण्या गोविंदाने रयतेची सेवा करूया। चंद्रकांतराव मोरे खूप घमंडी होते। त्यांनी महाराजांना उलटा करिता पाठवला, तुम्ही कसले राजे? आम्हीच जावली खोऱ्याचे राजे आहोत। उद्या यायचं तर आज या, तुमच्यासाठी दारुगोळा तयार आहे। महाराजांनी मोजके सैनिक घेऊन 1655 रोजी जावळी जिंकून घेतली, परंतु चंद्रकांतराव मोरे रायरीला येऊन राहिले। महाराजांनी 1656 रोजी स्वतः रायरी परिसरात येऊन चंद्रकांत मोरे यांचा पराभव केला। यावेळी आंबीरराव सलीमकर यांची खूप मदत झाली। फायनली मित्रांनो, आपण रायगडवर प्रवेश केलेला आहे। आपण आज रोपवेने आलो कारण पाऊस खूप होता। राकेश दादा होते, त्यांना चालायला थोडा त्रास होतोय म्हणून आपण आज रोपवेने मेना दरवाजापासून सुरुवात करायला रायगडला। आपण मेना दरवाजापाशी पोहोचलेलो आहे। हा पाठीमागत आपल्याला मेना दरवाजा दिसून येतो। आज वातावरण बघा, सगळीकडे फॉग आहे, खूपच सुंदर वातावरण आहे। जेव्हा रायगड महाराजांनी बघितला त्यांच्या तोंडून एकच उद्गार निघाले, गडाचे कडे तासिल्याप्रमाणे 1.5 गाव उंच, प्रचंडकाळी कडियावर गवत उगवत नाही, ढोंडा तासीव एकच आहे। दौलाबाद हा पृथ्वीवरील चोखड गड खरा, परंतु तो उंचीने थोडका। दौलताबादचे रजगुणी उंच असे देखून संतुष्ट झाले आणि बोलले, तक्तास जागा हाच गड करावा। मेना दरवाजापासून आपण आतमध्ये प्रवेश केल्यानंतर राईट साईडला आपल्याला काही अष्टप्रधानांचे वाडे बघायला मिळतात। महाराजांकडे अष्टप्रधान होते। त्यामध्ये पेशवा, अमात्य, सचिव, मंत्री, सुमंत, सेनापती, न्यायाधीश आणि पंडित असे एकूण 8 पदे होती। डाव्या बाजूला आपल्याला राणीवासा दिसून येतो। आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला असे 2 मोठमोठे चौथरे बघायला मिळतात। हा इथे एक आहे, तिकडे पाठीमागच्या साईडला एक आहे। मेना दरवाजापासून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला डाव्या बाजूलाच राणीवासा लागतो। असे एकूण 6 महल आहेत तिथे आणि 4 हे सलग आहेत, तर दुसरे 2 आहेत ते असे वेगवेगळे आहेत ना। इथे आपल्याला 2 ज्योती आणि काही शौचालय प्राचीन असे आपल्याला दिसून येतात। महाराजांना एकूण 8 राण्या होत्या। महाराणी सईबाई, सोयराबाई, पुतलाबाई, सकवारबाई, काशीबाई, सगुणाबाई, लक्ष्मीबाई, गुणवत्ताबाई अशा एकूण 8 राण्या महाराजांना होत्या। त्यांच्या राहण्यासाठीच हा राणीवासा तयार केला होता। पाठीमागे दिसतात ही धान्य कोठार आहेत। पूर्वीच्या काळी हे धान्य साठवण्यासाठी याचा उपयोग केला जातो। तसेच कैद्यांनाही ठेवण्यासाठी पेशवे काळात याचा उपयोग केला गेलेला आहे। आपण आता धान्य कोठार इथे आलेलो आहे। असे एकूण 3 धान्य कोठार आपल्याला बघायला मिळतात। हे बघा इथे पाठीमागे दिसतात या ज्या महाराणी किंवा राजांच्या दासी किंवा दास नोकर वर्ग असतील त्यांसाठी हा विभाग होता। आता आपण राजगडात म्हणजे राजवाड्यात प्रवेश करत आहोत। मित्रांनो, आता आपण राजवाड्यात प्रवेश केलेला आहे। महाराजांनी इथेच 3 एप्रिल 1680 रोजी आपला देह त्यागला होता। त्या ठिकाणचं आपण आता दर्शन घेऊया। आपण राजवाड्यात प्रवेश केल्यानंतर पहिला जो चौथरा दिसतोय किंवा वाड्याचे अवशेष दिसतात त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राहता वाडा होता। त्यांनी 3 एप्रिल 1680 मध्ये आपला देह त्यागला। वार होता शनिवारी हनुमान जयंतीच्या दिवशी। जेव्हा तुम्ही इथे येता
तेव्हा चौथऱ्यावर बूट किंवा चप्पल घालून वरती जाऊ नका, कारण हे खूपच पवित्र स्थान आहे. राजवाड्याच्या आतमध्ये आपल्याला इथे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली दिसून येते. ते असे दोन छोटी पिण्याचे कुंड दिसून येतात किंवा टाकी दिसून येतात. बाजूलाच आपल्याला महाराजांचं बाथटब हे दिसून येतात. हा महाराजांचा बाथटब आहे आणि इथूनच प्रवेश केल्यानंतर आपल्याला टंकसाल दिसून येते, जिथेच स्वराज्याची नाणी घडवली जायची. मित्रांनो, हे टंकसाळ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची नाणी इथेच बनवली जायची. बाजूला आपले असे कोणारे दिसतात, देवपतीसाठी याचा उपयोग केला जात असेल. समोरच आपल्याला काही मनोरे दिसतात, 1 आणि 2. ही महाराजांची खाजगी बाग असू शकते. ते बाजूला आपल्याला महाराजांचं प्रायव्हेट असे स्वयंपाकघर दिसून येते. ते पाठीमागे दिसतं आपल्याला ती महाराजांची प्रायव्हेट गॅलरी आहे. तिथे मनोरे त्याला म्हणतात. आणि हे जे दिसतं ते आपल्याला रत्नजडित बरोबर. इथे ते काहीतरी खलबत्तखाना आहे, तिथे चाललो आता आपण. खलबत्तखाना इथे चाललेलो आहे. हे बघा, खालच्या साईडला रत्नजडित जे महाल आहे त्याच्या अगदी खालोखाल हा दिसून येतो. इथे आल्यानंतर आपल्याला रूम दिसून येते एक. हे बघा, आता पूर्णतः पाऊस आहे. खलबतखाना म्हणतात, पण खलबतखाना आणि का म्हटले जाते, कारण गुप्त चर्चा इथे केल्या जायच्या. जर बाजूला बघितलं आपण, तिथे कोणारे दिसून येतात. आणि असं सांगतात की इथून एक चोर दरवाजा आहे. तेव्हा इथे मारलं ना, तेव्हा आवाज बघा कसा येतो. इथूनच खालच्या साईडला कुठेतरी एक चोर दरवाजा निघतो. खलबतखाना कशासाठी म्हटलं जातं, कारण काही गुप्त चर्चा इथे महाराज करत असं म्हटलं जातं. आणि असंही सांगितलं जाते, जे शिलेदार मूवी आपण बघितली त्याच्यामध्ये तिथे एक खटका आहे, तो दाबल्यानंतर आपण सगळे सिंहासन आपल्याला दिसून येते. पण कदाचित काल्पनिक कथा आहेत. हा जो भाग आहे महाराजांचा देवस्थानाचा भाग आहे. आपण आता राज सदरमध्ये आलेलो आहे, परंतु पूर्णतः धुके झालेले, त्यामुळे काही दिसत नाही. हा पाठीमागे आपल्याला नगरखाना दिसतोय. त्या काली विजापूरची आदिलशाही, दिल्लीची मोगलशाही, चिंचीचे सिद्धी, गोव्याचे पोर्तुगीज आणि मुंबईचे इंग्रज अशा अनेक परकीय सत्ता स्वराज्याच्या आसपास होत्या. त्यामुळे शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले राज्य हे एखाद्या सरदाराची जहागिरी नसून स्वतंत्र सार्वभौम राज्य आहे हे जगासमोर स्पष्ट करण्यासाठी राज्याभिषेक करणे अत्यंत महत्त्वाचे होते. राज्याभिषेकासाठी विद्वान पंडितांना बोलवण्यात आले. काशीचे प्रसिद्ध विद्वान गंगा भट रायगडावर आले. राज्याभिषेकच्या विधीची तयारी अनेक महिने करण्यात आली. पवित्र नद्यांचे जल, विविध धार्मिक साहित्य, राजमुद्रा, राजचिन्हे आणि सिंहासन यांची व्यवस्था करण्यात आली. राज्याभिषेकासाठी रायगडची निवड करण्यात आली. रायगड हा अभेद्य, सुरक्षित आणि स्वराज्याच्या राजधानीसाठी योग्य असा गड होता. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके 1596 अर्थात 6 जून 1674 रोजी रायगडावर महाराजांचा भव्य राज्याभिषेक झाला. राज्याभिषेकाच्या दिवशी महाराजांनी पहाटे उठून धार्मिक विधी केले. त्यानंतर अभिषेक विधी पार पाडला. गंगा भट्टांनी वैदिक मंत्रोच्चार राज्याभिषेकाचा मुख्य विधी केला. महाराजांनी राजवेश परिधान केला, अलंकार धारण केले. त्यानंतर ते सुवर्ण सिंहासनावर विराजमान झाले. गंगा भट्टांनी महाराजांच्या मस्तकावर राजछत्र धरले आणि त्यांना छत्रपती म्हणून संबोधले. या सोहळ्यामुळे शिवाजी महाराजांना छत्रपती ही सार्वभौम राजाची पदवी प्राप्त झाली. तसेच क्षत्रिय कुलावंत आणि शककर्ता अशा बिरुदांनीही त्यांचा गौरव करण्यात आला. हा केवळ एका राजाचा राज्यारोहण सोहळा नव्हता. हा सोहळा स्वराज्य स्वतंत्र आणि सार्वभौम राज्य आहे याची अधिकृत घोषणा होती.
आता आपण होळीच्या मालावरून बाजारपेठेतून चाललो आहे महादेवा मंदिराकडे, परंतु अजूनही भरपूर प्रमाणात पाऊस आणि धुके असल्याने आपल्याला अजूनही व्यवस्थित काही रायगड बघता आला नाही. जेवढं होईल तेवढं शक्य दाखवण्याचा मी प्रयत्न करतो तुम्हाला. पण खरंच सांगतो, पावसाळी जर रायगडचं वातावरण बघाल खूपच आल्हाददायी असतं, सुंदर असतं. आता आपण जगदीशेश्वराच्या मंदिराकडे चाललो आहे. तिथेच महाराजांची समाधी आहे, तिचे दर्शन घेऊन आपण पुन्हा परतीच्या वाटेला लागणार आहेत. रायगडच्या या पवित्र भूमीवर उभं असलेले जगदीश्वर मंदिर म्हणजे स्वराज्याच्या इतिहासातील एक महत्त्वाचं स्थान. मंदिरासमोरच आपल्याला नंदीची मूर्ती दिसते आणि मंदिराच्या गाभाऱ्यात प्राचीन शिवपिंड आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे शिवभक्त होते आणि या मंदिरात ते देवदर्शनाला येत असत. याच रायगडावर कवी भूषण आणि छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली भेट येथेच झाली. कवी भूषणांनी आपल्या काव्यातून महाराजांचा पराक्रम आणि स्वराज्याचे यशोगान केलं. जगदीश्वर मंदिराच्या पायरीवर आपलं लक्ष वेधून घेतं तो हा शिलालेख. सेवेच्या ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. रायगडच्या बांधकामात महत्वाची भूमिका बजावणारे हिरोजी इंदुलकर हे महाराजांच्या विश्वातील कुशल स्थापत्यकार होते. महाराजांनी त्यांना बक्षीस म्हणून काही मागण्यास सांगितले, तेव्हा हिरोजींनी संपत्ती किंवा मोठं इनाम न मागता जगदीश्वर मंदिराच्या पायरीवर आपल्या नावाचा एक दगड असावा अशी विनंती केली. स्वराज्यासाठी आयुष्य वेचलेल्या ह्या शिल्पकाराने मागे ठेवली ही छोटीशी खूण आजही त्याची सेवा समर्पण सांगत उभी आहे. मंदिराच्या परिसरातील शिलालेखातून रायगडवर झालेल्या विविध बांधकामाची आणि त्या काळातील स्थापत्याची महत्त्वपूर्ण माहिती मिळते. जगदीश्वर मंदिराच्या अगदी समोरच आहे ते स्थान जिथे प्रत्येक शिवप्रेमीचं मस्तक आपोआप झुकतं. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी. 3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचे रायगडवर निधन झाले. ज्यांनी सह्याद्रीच्या कडेकोपऱ्यातून स्वराज्य उभं केलं, ज्यांनी रयतेला न्याय दिला आणि ज्याच्या पराक्रमाने इतिहासाचा प्रवाह बदलला, त्या स्वराज्याच्या छत्रपतींची ही पवित्र समाधी आजही रायगडवर त्यांच्या महान कार्याची साक्ष देत आहे. रायगडवर येणारा प्रत्येक शिवभक्त गड पाहतो, पण महाराजांच्या समाधी समोर उभा राहिल्यावर तो इतिहास फक्त पाहत नाही, तो अनुभवतो. आपण आता शेकाई देवीच्या मंदिरापाशी पोहोचलेलो आहे. पाठीमागे आपल्या शेकाई देवीचं मंदिर दिसतंय. पाठीमागे काही चतुशिला आणि देवीचे मूर्ती आपल्याला बघायला मिळतात. पहिले आपण देवीचे दर्शन घेऊया. आपण हत्ती तलावापाशी पोहोचलेलं आहे. जोरदार पाऊस जरी असेल तरी हत्ती तलाव आपल्याला पूर्णतः ढगाळ दिसून येत आहे. पाठीमागे आपल्याला दिसत हत्ती तलाव येतेच ते महाराजांनी राज्याभिषेकीसाठी हत्ती आणले, त्याला पाणी पाजले जायचं आणि इथेच आंघोळी घातली जायची. पुढे आपल्याला इथे लाट बघायला मिळणार आहे, म्हणजे जे हत्ती तिथे बांधले जायचे आणि बाजूला आपल्याला हनुमान टाके बघायला मिळणार आहे. ही लाट आहे, तिला पूर्वीच्या काळी जे हत्ती होते त्यांना बांधण्यासाठी उपयोग केला जायचा. काहींच्या मते ही सूर्यगट्टी सुद्धा आहे. सूर्यापासून ज्या वेळेचं सूर्यप्रकाश पडायचा त्यानुसार हे मोजमाप करून वेळेचं अनुमान लावलं जातं. तसं काहींच्या मते हे मलखांब म्हणून ही वापर करण्यात आला होता. वरच्या साईडला आपल्याला एक कही दिसते. इथं कुठेतरी देवनगरीमध्ये काही अक्षरही लिहिलेले आहेत, परंतु कालांतराने ती उकट झालेले आहेत. हे बघा इथे, परंतु व्यवस्थित दिसत नाही आता ते. आपण हनुमान टाक्यापाशी पोहोचलोय. 2 टाके पाठीमागे आणि एक छोटासा टाका आहे. ते एकूण 3 टाके तिथे. इथे बघितलं आपल्याला ते हनुमानची मूर्ती दिसून येते. हा समोरचा जो कोण आहे तो दिवापतीसाठी आणि तिकडेही काहीतरी प्राचीन अशी मूर्ती होती, परंतु तिथे पूर्णतः नामशेष झालेली आहे.
तलावाची खासियत म्हणजे जेव्हा शिवराज्याभिषेक झाला त्यातील अभिषेक झाल्यानंतर जो तीर्थरूप म्हणून 7 नद्यांचं पाणी आणलेला तो याच तलावात सोडलेला, म्हणून याला गंगासागर तलाव असे म्हणतात. तसे असे एक आख्यायिका आहे, ज्यावेळी या गंगासागर तलावाला पाणी लागत नव्हतं तेव्हा एका योगीने येऊन इथं दंडपट्टा आपडला आणि तिथून झिरा निर्माण झाला आणि हा गंगासागर तलाव आजपर्यंत कधी आटला नाही अशी आख्यायिका सांगतात. पालखी दरवाजापाशी पोहोचले, पाठीमागेच आपल्याला पालखी दरवाजा दिसतो. जेव्हा महाराज गडावर यायचे तेव्हा याच दारातून त्याची पालखी द्यायला जायची आणि इथे पालखी महाराज गडामध्ये प्रवेश करायचे. हा ही आपल्याला बाजूची जी जागा दिसते त्यांच्या भोई समाजाची जे लोक असायची म्हणजे पालखी घेऊन येणारे त्यांच्या विश्रांतीसाठी ही बाजूची आपल्याला परिसर दिसते. पाठीमागे आपल्याला 2 मनोरे दिसतात, यांना स्तंभ किंवा मनोरे असं म्हटलं जातं. इथे वरती झालं त्या मनोऱ्यांवर एक चोर दरवाजा आहे, हा बघा इथून इथून छोटासा दरवाजा आहे. इथून आपण राजवाड्यात प्रवेश करू शकतो. हा बघा पाठीमागे आपल्याला ते मनोरे दिसतात. अजून एक इथे खाली चोर दरवाजा आहे. इथूनच आपल्याला अजून एक चोर दरवाजा आहे. एकूण 3 चोर दरवाजे या मनोरपासून आपल्याला खाली उतरला आहे. खाली उतरतो. हा बघा आपण मनोऱ्यामध्ये आलेला आहे. रायगडवरील प्रमुख वास्तू म्हणजे पर्जन्य मापक. हे पर्जन्य मापक यानेच जो कोकणात मुसळधार पाऊस होतो त्याचं मोजमापन याच्यातच केलं जायचं. तुम्ही बघत असाल तर इथे 3 झरोके दिलेले आहेत आणि इथून पाणी यायलाही तिथून जागा दिलेली आहे. जो पाणी या साचलं जातं मोजलं जातं त्यानुसार किती पाऊस यावर्षी झाला हे ठरवलं जायचं. मित्रांनो पर्जन्य मापक बघितल्यानंतर त्याच्या पाठीमागे एक प्रमुख वास्तू आहे. महाराजांनी पण म्हणजे त्यावेळी पाणी आरवा पाणी जिरवा म्हणजे व्यवस्थापन कशा प्रकारे केलं आहे याचा उत्तम नमुना आपल्याला बघायला मिळतो. हे बघा इथे मित्रांनो इथं जे पाणी येतं ते पूर्ण इथे साचतं आणि इथून मग नंतर ते फिल्टर होऊन इथे जाऊन ते पूर्ण कुशावत तलावाला जातं. तर इथे कोणीतरी भरपूर प्रमाणात प्लास्टिकच्या बाटल्या टाकलेल्या आहेत त्या आपण काढूया. आपण वाडेश्वर मंदिरापाशी पोहोचलेलो आहे. पाठीमागे आपल्याला प्राचीन असे वाडेश्वर मंदिर दिसते. यामध्ये शिवपिंड एक दिसून येते. आपल्याला तिकडे पलीकडच्या साईडला जेव्हा आपण पूर्वेकडे जातो तिथे एक जगदीश्वराचे मंदिर लागते आणि तसेच या साईडला म्हणजे पश्चिमेला आपल्याला एक महादेवाचं वाडेश्वर मंदिर लागते. समोरच आपल्याला एक शिवपिंड आणि त्याच्या बाजूलाच आपल्याला नंदी दिसून येतो. तसेच मंदिरासमोर आपल्याला कुशावत तलावही बघायला मिळतो. तर चला पहिले आपण दर्शन घेऊ. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्यावर संकटाचे सावट आले. इसवी सन 1689 मध्ये छत्रपती संभाजी महाराजांना मोगलांनी कैद केले. त्यानंतर जुल्फिकार खानाने रायगडाला वेढा घातला आणि अखेर रायगड मोगलांच्या ताब्यात केला. त्या कठीण परिस्थितीत छत्रपती राजाराम महाराज रायगडवरून बाहेर पडून स्वराज्याच्या पुढील लढ्यासाठी गेले. काही काळ रायगड मोगलांच्या ताब्यात राहिला. पुढे हा गड सिद्धींच्या ताब्यात देण्यात आला आणि त्यानंतर पेशव्यांनी रायगड पुन्हा जिंकून घेतला. इसवी सन 1818 मध्ये इंग्रजांनी रायगड आपल्या ताब्यात घेतला आणि गडावर जाण्यावर बंदी घातली. तब्बल 65 वर्षे रायगड जणू शांत होता, पण त्याच्या दगडात
स्वराज्याचा इतिहास आणि महाराजांच्या पराक्रमाच्या आठवणी आजही जिवंत आहेत. स्वराज्याची राजधानी असलेला हा रायगड आज प्रत्येक शिवप्रेमीच्या मनातील श्रद्धास्थान आहे. त्यामुळे आयुष्यात एकदा तरी रायगडवर जाऊन या पवित्र भूमीला नतमस्तक होणे हा प्रत्येक शिवप्रेमीचा अभिमान आणि कर्तव्य आहे. रायगड फक्त एक किल्ला नाही, तो स्वराज्याच्या इतिहासाची जिवंत राजधानी आहे.